माझ्याशी लग्न करायचंय म्हणत नवऱ्यानेच धर्म बदलला. वीण दोघातली ही तुटेना मधील आजीची खास लव्ह स्टोरी. वीण दोघातली ही तुटेना मधील एक आवडतं पात्र म्हणजे सुबोध भावे याच्या आजीचं. त्यांचं हे पात्र अभिनेत्री सुलभा आर्या यांनी साकारलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला होता. अभिनेत्री सुलभा म्हणाल्या, जिकडे प्रेम असतं तिकडे जिद्द असते. त्यातही माझ्या नवऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाची जिद्द जास्त होती असं मी म्हणेन. त्यांनी आधी आर्य समाजात धर्मांतर केलं आणि नंतर आमचं लग्न झालं. त्या काळात हिंदू मुस्लिम मॅरेज स्वीकारणं कठीणच होतं. त्यात मी फिल्म इंडस्ट्रीमधली होते. माझ्या नवऱ्याचं असं होतं की आपलं लग्न झाल्याचा ठप्पा लागला पाहिजे, बाकी नंतर तू माझ्याबरोबर राहा किंवा 10 वर्ष राहू नकोस, जे काही करायचं ते कर. त्यामुळे मला माझ्या करिअरला पाठिंबा देणारी सगळी चांगली माणसं मिळाली. मला माझ्या सासूचा प्रश्न होता. त्या नमाज वगैरे पठण करायच्या. मी कधी त्यांना बुरखा वगैरे घातलेलं पाहिलं नव्हतं. त्या खऱ्या मुख्याध्यापिका होत्या. पण आपल्या दोन्ही धर्मांमध्ये कट्टर माणसं असतातच, पण मला तशी नाही भेटली. माहेरचीही नाही आणि सासरचीही नाही. माझ्या आईवडिलांना सगळे देव माणसंच म्हणायचे. त्यांना कशाला दुखवायचं असं सगळ्यांना वाटायचं. जे काही झालं ते वाढत नाही गेलं आणि लग्नानंतर लगेच तो आईवडिलांना येऊन भेटलाही होता. तेव्हाही काही तमाशा झाला नव्हता. पण लोकांनी सगळ्यांनी स्वीकारलं. अनेकांनी माझ्या सासूला सांगितलं होतं की आता ती आली आहे तर त्यांचा निकाह करू, पण त्या नाही म्हणाल्या. सुलभा म्हणाल्या की माझी मुलं नवरा असे डिमांडिंग नव्हते. नातेवाईकांनी सुद्धा सांभाळलं. आज मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते, पण माहेरची आणि सासरची सगळीच लोकं मला जवळची आहेत. त्यामुळे मला कधीच एकटं वाटत नाही. अभिनेत्री सुलभा आर्या यांचे पती सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. ईशान आर्या असं त्यांचं नाव होतं. ते खरं तर मुस्लिम होते. मात्र सुलभा यांच्याशी लग्न करायचं असल्याने त्यांनी आर्य समाजात धर्मांतर केलं. आपल्याकडे लग्न ठरवताना आधी समाजाचा विचार केला जातो. अनेक प्रेम करणारी जोडपी धर्माच्या पडद्यामुळे दुरावली आहेत. पण एक मराठी अभिनेत्री अशी होती की जिच्यासाठी तिच्या नवऱ्याने त्याचा मुस्लिम धर्म बदलून आर्य धर्म स्वीकारलेला. आणि ही अभिनेत्री आता वेगवेगळ्या TV मालिका, सिनेमांमध्ये गोड आजीची भूमिका पार पाडते. या अभिनेत्रीचं नाव आहे सुलभा आर्या. त्यांनी दिवंगत सिनेमॅटोग्राफर ईशान आर्याशी लग्न केलंय. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या यांचे पती ईशान हे मुस्लिम होते. पण त्यांचा अशा काही सुलभा यांच्यावर जीव जडला जेव्हा हिंदू मुस्लिम विवाहाला अजिबातच मान्यता नव्हती. परंतु त्या काळात या दोन्ही कलाकारांच्या घरच्यांनी समजूतदारपणा दाखवला आणि त्या दोघांचे लग्न लागले. मुलाखतीत त्यांनी शाहरुख खान आणि कल हो ना होच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखने ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या यांची खूप काळजी घेतली होती. त्यांना काही त्रास होणार नाही याकडे त्याचं लक्ष असायचं. सुलभा आर्या म्हणाल्या की कल हो ना होच्या शूटिंगच्या वेळेला शाहरुख खान मला तालमीसाठी बसून देत नसे. रिहर्सलच्या वेळी तो इतर कोणाला तरी बसवत असे आणि फायनल शॉटच्या वेळी मला बोलवायचा. आमचे सोबत सीन असताना मला काही त्रास होणार नाही याची तो काळजी घ्यायचा. खालीवर बसण्याचा सतत शॉट होता. त्यावेळी या शॉटच्या रिहर्सल दरम्यान त्याने मला खाली बसू नका असं स्पष्ट सांगितलं होतं. फायनल शॉटलाच त्याने मला बोलवलेलं. शाहरुख खान प्रचंड केअरिंग आहे. बॉलिवूडच्या कायम संस्मरणात राहणाऱ्या पात्रांमध्ये कल हो ना हो या चित्रपटातील कांताबेन या पात्राचा समावेश होतो. आजच्या इंस्टाग्रामच्या या जगात कांताबेनच्या म्यूट रिॲक्शनचे अनेक मीम्स बनतात. सुलभा आर्या पुढे म्हणाल्या की माझा मुलगा कॅमेरामॅन असल्याने त्याने यश जोहर, शाहरुख खानसोबत बरीच कामं केली आहेत. त्यामुळे यश जोहर यांना मी ओळखत होते. तर निखिल आडवाणी आपल्या घरी आलेला. मला म्हणाला की काकी, तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून कल हो ना हो या चित्रपटात तुमच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. आणि यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकवत असल्याने माझी नकारघंटा सुरू होती. त्याने माझ्याकडे 2-3 महिने मागितले. आम्ही तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट होता आणि दुसरीकडे कॉलेजमध्ये मी लॉजिक आणि मानसशास्त्र शिकवत होते. त्यामुळे मी नसेन तर दुसरं कोण शिकवणार असा प्रश्न होता. अखेर 8 दिवसांवर माझा शूटिंगचा कालावधी ठरला. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये मला या चित्रपटाचं शूटिंग करता आलं. माझ्या पहिल्या शॉटला यश जोहर बसलेला होता. यश जोहर यांची पत्नी माझा पहिला शॉट बघायला बसली होती. पण रंगभूमी जास्त केल्याने आत्मविश्वास आला.